श्रीराम जय जय राम। 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 वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीहरींच्या अनंत कृपेने मागील 6 महिन्यांपासून आपण अक्षय तृतीया विक्रम संवत 2082च्या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी एका समाज उपयोगी विषयावरती चर्चा करण्याचा जे संकल्प केलेला आहे त्याच्या अंतर्गत हा आपला 7वा कार्यक्रम आहे। आणि आजचा जो विषय आहे तो वैश्विकीकरणातील सांस्कृतिक विस्मरण व वास्तविकता असं आहे। आजपर्यंतचे सगळे विषय आपले रमक जमक मजा मस्तीचे साधे सोपे, म्हणजे त्या विषयाच्या हेडलाईन मधून आपल्याला समजून जाईल की कशा संबंधित हा विषय असणार आहे असे होते। पण आजची जी आपली हेडलाईन आहे ती थोडीशी रोजच्या शब्दांच्या शैलीमध्ये वापरण्यात न येणारी अशी आहे। आणि या वाक्याचे अनेक अर्थ लोक करू शकतात। तरी विना विलंब करता या विषयाला आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। आपण आजपर्यंत वारंवार अनेक वेळा ही चर्चा केलेली आहे की भारतीय संस्कृती, भारतीय जीवनशैली, भारतीय जीवनचर्या ही किती विज्ञानमयी आहे आणि जगातली सगळ्यात जुनी आहे आणि ह्याच्यासारखी कल्याणकारी दुसरी जीवनशैली नाही, संस्कृती नाही। ही योग प्रधान आहे, भोग प्रधान नाही। या सगळ्याबद्दल आपण वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला। म्हणजे माझं कुठे कमी पडतंय हा एक विषय होता। चुकतंय असं म्हणत नाही, कुठे कमी पडतंय। त्याच्यानंतर धर्मपती धर्मपत्नी असे अनेक विषय होते, काय पुन्हा सगळे सांगण्याची आवश्यकता नाही। पण ह्या सगळ्या विषयांमध्ये म्हणजे मला अशी सूचना प्राप्त झाली होती की इंग्रजी तारखांनुसार आजचा जो दिवस आहे तो म्हणजे 31 डिसेंबर 2025, 31 डिसेंबर 2025 AD। त्याच्या अनुरूप आपल्याला काहीतरी चर्चासत्र आपला झाला पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत ही जी आहे हेडलाईन आहे।
या वाक्याला जर आपण शब्द शब्दामध्ये फोडलं तर पहिला शब्द आहे वैश्विकीकरण. वैश्विकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन. म्हणजे काय? परदेशामध्ये आपले असलेले परिजन एका क्षणामध्ये आपण व्हिडिओ कॉल करून बोलतो, जणू जसं की नारद मुनी प्रकट होतात, नारायण नारायण, या क्षणाला स्वर्गात, त्या क्षणात पृथ्वी तलावर. फेसबुकचा जेव्हा शोध लागला होता तेव्हा त्याच्या मागची जी गूढ भावना होती ती हीच होती की आय वॉन्ट टू कनेक्ट द पीपल ऑफ द ग्लोब. आणि त्याच्यामधून फेसबुक या ॲपचा, या प्लॅटफॉर्मचा शोध लागला. मग ही वृत्ती किंवा ही कल्पना किंवा ही आयडिया आली कुठून? तर आपले नारद मुनी सोशल मीडियाचा भंडार आहेत. इकडची बातमी तिकडे, तिकडची बातमी इकडे. आणि जसं आजच्या सोशल मीडियावाल्यांना म्हणजे जे सगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, जे सगळे माध्यम उपलब्ध आहेत, जसं ते आपली बातमी थोडक्यात लोकांच्या बुद्धीमध्ये विकण्यासाठी त्याला मिरची मसाला लावतात, तोच काम नारद मुनी करत होते. हा प्रसंग आपल्याला रावण संदर्भात ठाऊक आहे. हा प्रसंग नारद मुनींचा आपल्याला कंसच्या संदर्भात ठाऊक आहे. आणि हा प्रसंग आपल्या हिरण्यकश्यपच्या संदर्भात सुद्धा ठाऊक आहे. म्हणजे हे जे आपण आज पाहतोय आधुनिकीकरण ज्याला आपण म्हणतो, हे दुसरं काही नसून आपल्या इतिहासातलाच एक बदललेला स्वरूप आहे. आणि त्यामुळे इंग्रजीमध्ये वाक्य आहे, फ्युचर इज नथिंग बट पास्ट एंटरिंग फ्रॉम अनदर डोर. भवितव्य काय आहे? इतिहास जो दुसऱ्या दाराने येतो तोच भवितव्य आहे. आणि त्यामुळे एका राष्ट्राची प्रगती पथावरती चालना होण्याकरिता आवश्यक आहे की त्याने त्यांचा इतिहास याचा अभ्यास केला पाहिजे. आपण जगाच्या पाठीवरती 200 पेक्षा जादा देश जे आहेत, अगदी तानाशाही प्रधान देश असलेला म्हणजे आपला नॉर्थ कोरिया, किम जो साहेबांचा, तिथे सुद्धा आपल्या देशाचा इतिहास किती गौरवशाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या लोकांना असं शिकवलं जातं. मग भारतभूमी, जम्बूद्वीपे, भरतखंडे, आर्यावर्ते, भारतवर्षे असा आपला संस्कृतीचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्याचा इतिहास सांगण्यामध्ये काय आपल्याला लाज वाटते? हा जम्बूद्वीप एक होता, नंतर हे 7 खंड झालेले आहेत. आपण जर जुना मॅप पाहिला, आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन आहे, एक ससा आहे आणि एक पक्षी आहे आणि त्याच्या आकाराचा हा सगळा आहे असं दिसणारं संस्कृत श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. मला ते एकदम एक्झॅक्ट आठवत नाहीये, मी वाचलं होतं एका ठिकाणी. मग तेव्हा तर अंतरिक्षामधून कोणी जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत कसा कळणार की संपूर्ण भूखंड कसा आहे? हे कसं कळणार? म्हणजे आपल्याकडे काहीतरी अशी टेक्नॉलॉजी होती ज्याच्यामुळे आपल्याला हे सांगता आलं की भूखंड कसा दिसत होता. तेव्हा काही रॉकेट सायन्स नव्हतं, तेव्हा काही अंतरिक्षामध्ये जाणारे यान नव्हते आपल्या आजच्या माहितीनुसार. पण ही गोष्ट किती खरी आहे? जर पुष्पक विमानचं वर्णन होऊ शकतो, जर भारद्वाज विमानशास्त्राची मागणी नासा करू शकत असेल, तर हे कितपत खोटं आहे याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. किंवा याच्यावरती विश्वास करण्यामध्ये आपलं पुढे मागे का होतंय याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. मुळात असं झालंय की तेच आपल्याला येऊन सांगत आहेत, हे बघा आम्ही तुमच्याकडून हे घेतलं आहे. पाश्चात्य जगत बद्दल आपण बोलतो. त्यामुळे आवश्यक आहे की आपल्याकडूनच प्रसारित झालेले हे सगळं विश्वाचे वेगवेगळे संकल्प आहेत, वेगवेगळे प्रकल्प आहेत. आणि ते जोपर्यंत आपल्याला ठसा मारून देणार नाही तोपर्यंत आपण मान्य करणार नाही. ही जी आपली प्रवृत्ती मॅक्स मुलर आणि मॅकॉले साहेबांच्या कृपेने प्राप्त झालेली आहे, त्या संबंधित हा शब्द आपण प्रयोग केलेला आहे, ते म्हणजे वैश्विकीकरण. When we talk about globalization, we often mean or we often refer to the industrial revolution. We often talk about French Revolution, American War of Revolution.
अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, रशियन रेव्होल्युशन इत्यादी इत्यादी इत्यादी. म्हणजे थोडक्यात 17व्या-18व्या शताब्दी नंतरची चर्चा. आणि मग आपलं ग्लोबलायझेशनचे वेगवेगळे अंग आहेत. प्रत्येक घटकामध्ये ग्लोबलायझेशनची चर्चा होऊ शकते. मध्यंतरी 2 आठवड्याआधी आम्ही किष्किंधा नगर आणि विजयनगर साम्राज्यामध्ये भटकत होतो. आणि तिथल्या शासनतंत्राने इतक्या चालाक पद्धतीने शब्दांची फेरफार करून लोकांना चुकीची ऐतिहासिक माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. तो म्हणजे काय की विजयनगर साम्राज्यामध्ये इंडो अरेबिक आर्किटेक्चरची छाप आहे, ज्याच्याने हे कळतं की राजा किती सेक्युलर होते. हा शब्द त्याने वापरला. आता 3-5 शताब्दी आधी जेव्हा विजयनगरचं साम्राज्य होता तेव्हा सेक्युलर हा शब्द जन्मात तरी आला होता का सामान्य लोकांमध्ये? अगदी नाही. पण लोकांच्या मनामध्ये या गोष्टीचा ठसा उमटवण्याचा सगळा प्रयत्न, ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं औचित्य एवढाच आहे की हे जे वैश्विकीकरण आपण समजतो आहे, पाश्चात्य जगाकडून आपल्याला पुरवणी भेटल्यानंतर, पुरवठा भेटल्यानंतर, तिथून शिक्कामोर्तब झाल्यानंतर, तर हे खरं तर उलट आहे. जगाला आपण दिलेला आहे ती वैश्विकीकरणाची गोष्ट आहे. म्हणजे या जगाचा 33% GDP किंवा 27% GDP हा भारत देशामधून चलायमान होत होता. आपण लोखंड विकलं तरी आपण सोनंच आणायचो. आपण कापूस मलमल विकलं तरी आपण सोनंच आणायचो. आपण मसाले विकले तरी आपण सोनंच आणायचो. इतकं सोनं आणायचो की आपल्याला नाणे मोजायची वेळ नव्हती. आपण त्याचं तोल करून, वजन करून ठेवत होतो. विजयनगर साम्राज्याचा जेव्हा आपण इतिहास पाहतो तर जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी देवीच्या कृपेने, एक असं म्हणजे खूप मोठी कथा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे, तर त्या ऋषींनी 24 वर्ष श्री सुक्ताचं तिथे अनुष्ठान केलं होतं आणि त्याच्या अंतर्गत अगदी वर्णन केलं जातं की सोन्याचा पाऊस पडला. पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये तुम्ही जो सुवर्ण पाहता, व्यंकटेश बालाजीचा जो सुवर्ण आणि अलंकार जे पाहता, ते सगळं त्या साम्राज्याची देण आहे. म्हणजे व्यापार थोडक्यात काय आहे? समोरच्या माणसाच्या अनाडीपणाचा जास्तीत जास्त उपयोग करून लाभ करणे, हेच व्यापार आहे. आजच्या भाषेत काय म्हणजे, हु इज द मोस्ट सक्सेसफुल पर्सन, हु कॅन, तुम्हाला जो विकू शकतो ना जास्तीत जास्त दाम लावून, त्याच्याकडे पैसे ज्यादा, तो पैसे ज्यादा म्हणजे तो जास्त सक्सेसफुल आहे. आजची परिभाषा. ही गोष्ट आपण 3-4 शताब्द्यांआधीपर्यंत करत होतो. खूप विडंबनात्मक गोष्ट आहे की जेव्हा अमेरिकेचा खंड किंवा अमेरिकेतील लोक हळद आणि नीम याच्यावरती जेव्हा ते पेटंट दाखल करायला जातात, तेव्हा आपल्याकडचे एक सुपुत्रांना प्रेरणा होते, रघुनाथ माशेलकर सरांना. पद्मा ऑर्डी आहेत ते शिष्य आहेत डॉक्टर राव यांचे, जे भारतरत्न आहेत. आणि ते म्हणतात की अरे हे आमचं आहे. म्हणजे आपली सवय काय, आपण बघतो डवची ऍडव्हर्टिजमेंट की त्याच्यामध्ये दूध टाकलंय. अरे मग दुधानीच आंघोळ करा ना. आपल्याकडे परंपरागत पद्धती काय, साय घेतो, त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकतो आणि त्याला दॅट इज द बेस्ट क्लेन्झरिंग एजंट. ते गावरान वाटतं. धोतर घालण्याचे, नेसण्याचे काय उपयोग किंवा ह्याचे काय लाभ, ह्याचा 1 पानाचा लेख लिहिला आपण. 10 फायदे सांगितले, वैज्ञानिक, मेडिकलच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, लोकव्यवहाराच्या दृष्टिकोनातून. पण जोपर्यंत तिकडे ट्रेंडिंग होत नाही, तिकडे जोपर्यंत हरे रामा हरे कृष्णा करत आपण नाचून, लोक तिथले इथे येऊन आपल्याला सांगत नाही ना, आपल्यावरती ते सगळं हे करत नाही, प्रचार प्रसार, तोपर्यंत काय आपण विश्वास करत नाही. ही आपली इनकॉन्फिडन्सची दीन अवस्था झालेली आहे.
आणि जेव्हा ते बोलले की वी हॅव कॉन्कर्ड इंडिया वन्स अँड वी विल कॉन्कर इट अगेन बाय द मीन्स ऑफ इट्स एज्युकेशन सिस्टम अँड द सबसिक्वेंट कॉन्क्वेस्ट वुड बी बाय इट्स एज्युकेशन सिस्टम, हा जो त्यांचा मॉरल ऑफ द स्टोरी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ठरला होता ना, तो आज आपण जगून त्यांना पुरवठा देतोय की बघा तुम्ही आमच्यावरती राज्य करत आहात. ही तीन आपली वैश्विकीकरणाची परिभाषा आहे. एक तो वैश्विकीकरण होता की इथला माल जगभरामध्ये जात होता आणि आपण त्याला इंटरनॅशनल दर्जेचा म्हणत होतो. आणि एक आजची ही स्थिती आहे की जोपर्यंत तिथून आपल्याला ठसा ठोका मारून भेटून शिक्का मारून भेटणार नाही तोपर्यंत आपण मानत नाही. ह्या वैश्विकीकरणाबद्दल आपण विचार करण्यासाठी इथे आलेलो आहोत. या व्यवहारिक चर्चा आपण वेगवेगळ्या प्रसंगांच्या अंतर्गत यांच्याबद्दल आपण बोललो आहोत. पण आज जे वैश्विकीकरणाबद्दल आपण बोलणार आहोत, जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारे घुसलंय की आपल्याला ग्रह, नक्षत्र, आपले मराठी महिने, आपले दिवस, आपले सण, आपल्या ऋतू माहित नाही. किती ऋतू आहेत असं विचारल्यानंतर समर, विंटर, रेनी संपलं. शिशिर ऋतू कुठे गेला? आपल्याकडे 6 ऋतू आहेत. 12 महिना आहे. 12 महिन्यात योगायोग यावर्षी अधिक महिना येतोय. तो कुठून आला? अधिक कुठून आला? अधिक कुठून आला? हा गणितच समजायचा नाहीये. आणि ऍस्ट्रॉलॉजी इट इज सुडो सायन्स. अरे भामट्यांनो, तुम्हाला 30 आणि 31च्या वरती महिन्याचे दिवस कळत नाही. संडे नंतर मंडे काय येतो हे तुम्हाला समजत नाही. जानेवारी नंतर फेब्रुवारीच काय येतो, मार्च काय येत नाही, ह्याच्या मागे काहीच शास्त्र नाही. आणि तुम्ही म्हणता हे सुडो सायन्स. भारतीय समाजाला विचार करण्याची आवश्यकता आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे दिलं आहे ते फॉलो झालं नाही, त्याला खंडन करण्याचं, नष्ट भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. अरे तुम्ही विसरू कसं शकता? 6 महिने नालंदाची लायब्ररी जळत राख होत होती. 6 महिने. अरे 10वीच्या एका मुलाला जर हे कळत असेल की आपल्या पूर्वजांनी गोष्टींना दगडांवरती का करून ठेवलंय, तर आपण PhD झालेल्यांच्या डोक्यात माती भरली काय? विचार करण्याची आवश्यकता आहे. आपले पूर्वज खूप वैचारिक होते. वी आर नॉट ए लिनिएज. वी आर नॉट ए लिनिएज हु हॅज डेव्हलप्ड फ्रॉम मंकीज. त्याला जे वाटलं त्यांनी सांगितलं. कोणी? डार्विन साहेबांनी. डार्विन बाबाला जे वाटलं, त्याला जे दिसलं त्याने ते सांगितलं आणि आपण त्याच्यावरती योग्य आहे म्हणून चाललो. जर रामचरितमानस मध्ये लग्न पद्धती करत असताना सगळ्या विधींबद्दल विस्तृत वर्णन आहे. आणि मी आजकालच्या सो कॉल्ड पुढच्या ज्या म्हणजे आता बोलू नये तसं सगळं, पण मॉडर्न स्पिरिच्युअलिटीचा प्रचार करणाऱ्या लोकांना थोडं जर बाजूला ठेवलं तर रामायण ही आपल्याकडे लाखो वर्षांआधी झालेली आहे. कारण आपल्याकडे आपल्या सगळ्यात निष्ठावंत असलेलं आणि सगळ्यात जास्त प्रचारित असलेलं जे मोठं ग्रंथ आहे, तसं तर श्रीमद भगवद्गीता आहे, पण जे मोठं ग्रंथ आहे ते म्हणजे श्रीमद भागवत आहे, जे वेदव्यासांचा अंतिम ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते टाइमलाईनचं वर्णन करतात तर ते वर्णन करतात की कलियुग हा 4 लाख एवढ्या हजार वर्षांचा आहे, द्वापर युग हा 8 लाख एवढ्या हजार वर्षांचा आहे, त्रेतायुग हा 12 लाख एवढ्या हजार वर्षांचा आहे, सतीयुग हा 16 लाख आणि असं सगळं आहे. मग जर आपण मानत असलो की रामायण ही त्रेतायुगातली घटना आहे, तसं वर्णन करायला गेलं तर या ब्रह्मांडामधली म्हणजे या ब्रह्मांड या भूतलावरची जी रामायण घडली ती 2.25 कोटी वर्षांआधी घडलेली आहे. पुराण याचे दाखले देतात. मी वाचलेलं नाहीये, पण पुराण संमत वक्तव्य करणाऱ्या आचार्यांची ही सांगितलेली गोष्ट आहे आणि ती बिलकुल मिथ्या होऊ शकत नाही. आपण प्रमाण शोधू शकतो.
सांगू शकतो. म्हणजे ज्या अयोध्येसाठी आपण भांडतोय, ज्या किष्किंधा नगरीबद्दल आपण चर्चा करतोय, ती म्हणजे काय, तर ती 2.25 कोटी वर्षांआधी झालेली घटना या भूतलावरची आहे. पण जेव्हा आपण बिग बँगच्या आणि 2 मिलियन इयर्स आणि 3 बिलियन इयर्सच्या पलीकडे आपली चर्चा होऊ शकत नाही किंवा आपली समजूत पोहोचू शकत नाही, आणि आपण आजही असंच मानत असलो की वी हॅव डेव्हलप्ड अँड वी हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम मंकीज, this would be the monkiest fact that we would believe in. ह्याच्यापेक्षा विनोदात्मक गोष्ट नसेल. ही खूप वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या समक्ष मांडत. आणि ठाऊकच नाही आपल्याला. बरं, एक प्रश्न. 25 डिसेंबर हा क्रिसमस म्हणून साजरा केला जातो. काही शताब्दीं आधीचा इतिहास जर आपण पलटून जगाचा पाहिला तर यालाच नूतन वर्ष म्हणून घोषित करा अशी चर्चा होती, असा विवाद पेटला होता. आणि ते नाही 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 म्हणून 31 डिसेंबरच्या पुढे 1 जानेवारीला नवीन वर्ष घोषित करा असं सारांश त्यांचं झालं. पण याच्या मागची पार्श्वभूमी काहीच नाही. Why 1st January? There is no specific reason. कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही ऐतिहासिक पुस्तकामध्ये आपण जर पाहिलात तर आपल्याला कारण भेटणार नाही. कारणासाठी विज्ञान लागतो, आणि विज्ञानहीन परंपरेला आपण विज्ञानमय समजायला लागलो, ही विडंबनात्मक स्थिती आहे. आपल्या पूर्वजांनी केलेलं काम हे प्रचंड विज्ञानमयी आहे. नष्टभ्रष्ट केल्यामुळे, खंडन केल्यामुळे, त्याची विल्हेवाट लावल्यामुळे ती परंपरा आपण काही प्रमाणामध्ये आपण ती कायम ठेवली, पण त्याच्या मागचा शास्त्र आपण विसरून गेलो. उदाहरणार्थ, उष्ट्याची व्याख्या काय? मी वरून पिलं बघा, उष्ट नाही झालं. पण जेव्हा आपण सेवा करतो देवाची, तेव्हा त्याला उष्ट मानलं जातं. जेव्हा आपण आरती घेतो, आरती ठेवतो, नैवेद्य अर्पण करतो देवाला, आणि मग उचलून ताट घेऊन जातो, आता तो स्थान उच्चिष्ट झाला, त्याची शुद्धी केली जाते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्याच्या मागे शास्त्र आहे. पण आमच्या मम्मी आणि आमच्या पप्पांना जर आपल्याला काही माहीत नसेल तर ते आपल्या बिचाऱ्या पोराला, कार्टीला काय सांगतील? आणि दोष त्यांचाही नाहीये, दोष आपल्या एज्युकेशन सिस्टमचा आहे. शिक्षण का घेतो आपण? विद्यालय आपल्याकडे म्हटलेलं आहे. विद्यालय, विद्या आलय, जिथे विद्या प्राप्त होते. मग विद्यालय म्हणजे विद्या फक्त ही पोट पाळण्याकरिताचीच असते का? जीवन जगण्याची पण विद्या असते का नाही, ज्याला आपण थोडक्यात संस्कार म्हणतो. आणि मागे आपण याच्यावरती विस्तृत चर्चा केली आहे की संस्कार भवनांची, संस्कार शिबिरांची आवश्यकता आहे, कारण त्यांना 12 महिने माहीत नाहीये. भारताचा नकाशा पाहिल्यानंतर तुम्ही पहा, पोंगल साजरा केला जातो, बरोबर आहे. त्याच्यानंतर नवीन वर्ष हा त्या राज्याच्या ठिकाणी जेव्हा फसल उगवते, आपण पाडवा करतो. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक सणाच्या मागे, प्रत्येक परंपरेच्या मागे तिथल्या लोकल ऋतूंचा, लोकल कल्चरचा हा त्याच्या मागचा भाव आहे. दीपावली का करायची? आपल्याकडे 4 कारण आहेत. आपण धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा का करतो? ह्याच्या मागे कारण आहे. आपण दीपावली का साजरा करतो? दीपच का लावतो? ह्याच्या मागे कारण आहे. 1 जानेवारी का साजरा करावी? आपल्याकडे चैत्र प्रतिपदा का केली पाहिजे? ह्याच्या मागे कारण आहे.
आणि इतकंच नाही की फक्त आपण उत्सवप्रेमी, सोलापूर तर खूपच जास्त उत्सवप्रेमी आहे, भारत राष्ट्र हा उत्सवप्रेमी आहे, मान्य आहे. पण त्या उत्सवाच्या मागे फक्त त्या उत्सवाच्या मागेच कारण नसून तर त्या साजरीकरणाच्या मागे सुद्धा, पूर्ण विधीच्या मागे सुद्धा कारण आहे. म्हणजे आता आपण 14 जानेवारीला जेव्हा मकर संक्रांती येणार आहे, तर हा सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, म्हणून आपण मकर संक्रांती करतो. हा इतका पावन अवसर काय? कारण पितामह भीष्म थांबले होते की तो सूर्य दक्षिणायनमधून उत्तरायणकडे प्रवेश करेल. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, जेव्हा तुमचे पाप आणि पुण्याचे गणित बॅलन्स होऊन जातात आणि तुम्हाला देहत्याग करण्याची वेळ येते, उत्तरायणमध्ये देहत्याग करणारा देवमार्गाने जातो. हा विज्ञान आहे. वी हॅव द आर्ट ऑफ लिव्हिंग ॲज वेल ॲज द आर्ट ऑफ डाईंग. भोगी लोक योगींना कसं समजू शकणार? तर 14 जानेवारीला जेव्हा किंवा 15 जानेवारीला जेव्हा आपण मकर संक्रांती साजरा करतो, त्या साजरीकरणामध्ये आपण सगळ्यांना काय देतो? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं का म्हणतो आपण? तिळगुळच का देतो? शेंगाचे लाडू का देत नाही? आंब्याची वडी का देत नाही? तीळ हे गरम पदार्थ आहे. शरीरात गेल्यानंतर तीळ आणि गुळाचा जो कॉम्बिनेशन आहे तो आपल्या शरीरामध्ये उष्णता उत्पन्न करणारा आहे. हा जो सण आहे हा वसंत ऋतूमध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये, वसंत ऋतू म्हणतो सॉरी, थंडीच्या दिवसांमध्ये येत आहे आणि तेव्हा शरीराला आतून उष्णतेची आवश्यकता आहे. दीपावलीमध्येच आपण का फराळ करतो? फलाहार नाही, फराळ करतो, म्हणजे खूप सारं आपण तळलेलं खातो. इट इज क्लायमेट सेन्सिटिव्ह. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, शास्त्र आहे. एक श्रीमद भगवद्गीता जी वाचायचं म्हणलं तर कंटाळा येतो. एक वेद शिकायचं असेल तर 12 वर्षांचं वैदिक शिक्षण आपल्याला घ्यावं लागतं. 4 वेद शिकण्यासाठी 48 वर्ष द्यावे लागतात. जन्म देणाऱ्या आई वडिलांना सुद्धा आपण वेळ देत नाही, ही आजची परिस्थिती आहे. ज्याला खरंच जगायचं आहे तो ज्ञानासाठी वेडा होतो बरं का. पण आपण आपल्या कार्ट्या कार्टींना जगण्यासाठी वेळ दिला नाहीये, फक्त कमवण्यासाठी वेळ दिला. आपणही तेच करत राहिलो, आपल्या पुढच्या पिढीलाही ते शिकवलं आणि त्या सगळ्यामध्ये ते अरावलीला संपवत आहेत, की ते छत्तीसगडच्या जंगलाला संपवत आहेत, की ते झारखंडमध्ये खणून खणून वाट लावत आहेत, की ते महाराष्ट्राच्या नाशिक कुंभमेळ्यासाठी तिथला अरण्य नष्ट करत आहेत. शासन कुठलाही असला तरी मानवतावादी किती ह्याच्यावरती खूप मोठा प्रश्न आहे. शासन हा केवळ लक्ष्मीजीच्या आधारावरती चालतो. सध्या आपल्याकडे निवडणुकीचा काळ चालू आहे. पेपरच्या आपण रोज बातम्या पाहतो, अमुक नाराज झाला, तमुक नाराज झाला, प्रत्येकाला स्वतःची पडली आहे. अरे समाजाची पडली असती तर राजकारणात उतरण्याची आवश्यकता नाही. जसं आपण एकत्रित येतोय तसं ते एकत्रित येऊ शकतात. समाज कार्य करण्यासाठी राजकारणाची आवश्यकताच आहे असं काही आहे का? मग जेव्हा आपला मुद्दा बाजूला सटतो ना, मग विध्वंस व्हायला लागतं. कुंभ का आहे, त्याचं औचित्य काय आहे, आपण आपल्या इतिहासाला विसरतोय. या खोट्या वैश्विकीकरणाच्या अंतर्गत आपण खऱ्या आपल्या वैश्विकीकरणाला विसरत चाललेलो आहे. कोणाला तरी असं वाटलं, कुठल्या तरी या भारत मातेच्या सुपुत्राला वाटतं की मेक इन इंडिया व्हायला पाहिजे, एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया व्हायला पाहिजे. जसं एखाद्याला आपल्या राष्ट्रप्रेमाच्या अंतर्गत मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा असं वाटतं, तसं एका सुपुत्राला असं वाटत आहे की भारतात आपण केलं पाहिजे. तुम्ही जर बातमी पाहिली असेल आंतरराष्ट्रीय, तर केवळ आणि केवळ
लाकडाने बनवलेली नाव ही आता पोरबंदरच्या समुद्र तटावरून ओमानसाठी निघालेली आहे. आणि मिडल ईस्टचा गल्फचा जो आपला व्यापाराचा पट्टा होता त्याला पुन्हा प्राचीन पद्धतीने स्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि तो प्रयोग जर यशस्वी ठरला तर आपल्या पूर्वी कोस्टलाईन पासून म्हणजे विशाखापट्टणम आदी कटकला तुम्ही गेलात तर तिथे खूप मोठं स्थान आहे जिथे आजही 1 ते 1.5 महिन्याचा मेळा लागतो. आणि इतका मोठा जहाज बनवलेला आहे, त्याच्यावरती ढोल नगारे वाजवताना संदूक भरलेले धनाचे आणि व्यापारी बसलेत, असा खूप मोठा दगडाचा तो बनवलेला एक स्थान आहे. आणि तो कशाचा प्रतीक आहे म्हणजे ते साजरा करण्याचे पण दिवस ठरलेले आहेत वर्षात उत्सवाचे. आता दीपावलीच्या आसपास ते होत असतं उत्सव. तर का तर तिकडचे व्यापारी जायचे, सगळा आपला माल देऊन सोनं भरून त्या काळात परत व्हायचे. कटक पर्यंत आपलं व्यापार चालायचं. कटकला चांदीची राजधानी म्हणलेली आहे, चांदीच्या पदार्थांसाठी खूप ती प्रसिद्ध आहे. तर सोन्या आणि चांदीने आपण असे वाहून जात होतो, इतकं आपल्याकडे धन होतं, इतकं आपलं समृद्ध सगळं इतिहास होता. तर त्यांचा असं चालू आहे सध्या की पश्चिम तटावरून जेव्हा आपण गल्फकडे जाण्याचा प्रयोग, आणि ती जी नाव बनवलेली आहे त्या नावमध्ये एकही खिळ्याचा प्रयोग केलेला नाहीये. शिवलेली आहे, ती सगळी शिवलेली आहे आणि ओनली वुड युज्ड. तर इथून ते बालीपर्यंत पुन्हा स्थापित करण्याचं त्यांचं मानस आहे. हे उदाहरण सांगण्याचं मागचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा राजकीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती असे पहल होत आहेत तर आपल्या स्तरावरती छोट्या छोट्या बदलांनी आपण नक्कीच काम करू शकतो. अरे एक तो लढा असतो जेव्हा मोठ्या स्तरावरती तुम्हाला प्रतिसाद भेटत नाहीये आणि छोट्या छोट्या प्रयत्नांनी बूंद बूंद से सागर बनाने का प्रयत्न चल रहा होता है. आपल्याला जो स्वातंत्र्य प्राप्त झालेला आहे तो अनेक लढ्यांच्या मार्फत प्राप्त झालेला आहे. त्यातल्या त्यात सोलापूर तर इतके भाग्यवंत आहेत की सगळ्यात आधी स्वतंत्र झालेला कुठला स्थान असेल या भारत भूमीवर 3 दिवसांसाठी तर तो सोलापूर स्थान आहे. आणि म्हणून 4 हुतात्म्यांना फाशीची सजा झाली. कोणी म्हणूच शकत नाही की ही आझादी अमुक माणसामुळे भेटली, तमुक माणसामुळे भेटली. ह्याच्यासाठी मल्टिपल फ्रंट्स वरती प्रयत्न करण्यात आले होते. पुन्हा त्या जुन्या खऱ्या वैश्विकीकरणाला जर स्थापित करायचं असेल तर आपल्याकडून व्यक्तिगत स्तरावरती काम होण्याची आवश्यकता आहे. बघा ना, आपल्या रोजमर्राच्या वागण्यामध्ये किती फरक आहे. आपण जेव्हा ऐकतो एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी अमेरिकेत शिकून आले, अरे तर तुम्हाला आधी 40 लाख घालावे लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला तिथे कोणीच रेड कार्पेट देणार नाही. इतकं त्यांना तुमचं काय नडलंय आणि आता तर तो हकलायला लागलाय तिथे. आणि डेमोग्राफी युरोपियन युनियनची सुद्धा इतकी बिघडली आहे. ब्रिटनमध्ये काय चालू आहे आपण जरा जिओपॉलिटिक्स मध्ये शोधून पाहावं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, सर्व बाजूनी, सर्व प्रकारे, सर्व दिशांनी दिग्दिगांत आपल्याकडे उपलब्ध होत आहे. तुम्हाला काहीही प्रयोग करायचा असेल तर तुमच्यासाठी मुद्रा लोन आहे, तुमच्यासाठी स्टार्टअप उपलब्ध आहे. कोण तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला बसलाय हो? वडिलांना विचारून बघा, कळेल. 100 प्रश्न उद्भवतील. का, कसं, कशाला, नको. पण तो तुमच्यावरती विश्वास करतोय शासन तंत्र आजचा. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या काळामध्ये जिथे असा प्रयोग होत आहे की आपल्या प्राचीन लिपी आणि आपले प्राचीन पत्र हे सेमी कंडक्टरच्या माध्यमातून आणि जे तुमचं सिलिकॉनच्या चिप आहेत त्याच्या माध्यमातून त्याचं प्रिझर्वेशन करण्याचं चालू आहे. हे वारंवार उदाहरण सांगण्यामागचं एकच ध्येय आहे की मोठ्या स्तरावरती जेव्हा असं काम होत आहे तर आपण छोट्या स्तरावरती का करू शकत नाही. तो परदेशात शिकून आला,
जायलाच तुम्हाला 2-4 लाखाचा खर्च आहे. काय उपयोग? आपल्याला ही सवय लागलेली आहे की जोपर्यंत डिग्रीचा ते लागत नाही ना तोपर्यंत आपण मानतच नाही. आपलं जे आहे त्याच्यावरती आपण विश्वास हरपून बसलेलो आहे. आणि इंग्रजांनी तो जो प्रयत्न केला तो प्रचंड यशस्वी ठरला. त्याचा भरभरून प्रतिसाद आपण त्या लोकांना दिलेला आहे. बोला, असा कुठला माल आहे का, असा कुठला विचार आहे का जो आपण खपवू शकलो? त्याने उद्ध्वस्त केलं ते म्हणजे आपल्या पोथ्या, त्यांनी उद्ध्वस्त केले म्हणजे आपले गुरुकुल, त्यांनी उद्ध्वस्त केली म्हणजे आपली एकत्रित कुटुंब पद्धती. आजपर्यंतचे आपले 7 महिन्याचे सगळे विषय जर तुम्ही पाहिले तर याच आधारावरती आहे की कसं आपलं वैभव नष्टभ्रष्ट होत चाललं. आणि त्याला कारणीभूत ते नाही, त्याला कारणीभूत आपण आहोत. कारण टाळी एका हाताने वाजतच नाही. गांधीजींचा काळ वेगळा होता, एक काल पुढे केला तर दुसरा द्यावा. आजचा काळ तसा नाहीये, आजचा काळ तसा नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या परंपरेवरती विचार करण्याची आवश्यकता आहे. हे झालं सगळं वैश्विकीकरणाबद्दलची चर्चा. पुढील चर्चा सांस्कृतिक. याचे काही संदर्भ आपण जे पाहिले, सांस्कृतिक म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये सुरुवातच कुठून होते, संस्कृतीची गणना कशी होणार. हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड आर यू. 1400 वर्ष नाही नाही नाही, 2000 वर्ष नाही नाही नाही, 2500 वर्ष नाही नाही नाही. हाऊ ओल्ड आर यू अँड इट इज डिफाइंड एज सनातन. जेव्हा आपण त्याचा संधी विच्छेद करतो तेव्हा आपल्याला लक्षात यायचा आधी नाही, त्याचा अंत नाही. आणि जेव्हा कल्पांची चर्चा होते, बघा ना, मगाशी आपण गणित पाहिलं, अमुक लाख वर्षांचा 4 लाख, 8 लाख, 12 लाख, 16 लाख एवढ्या असं सगळ्याचं एक एक युग सांगितलंय. हे 4 युग मिळून एक चतुर्युग होतो. असे 1000 चतुर्युग हे एक कल्प म्हणतात. एक कल्प हे ब्रह्माजींचा एक दिवस आहे, एक कल्प हे ब्रह्माजींची एक रात्री आहे. असं 100 वर्षांचं ब्रह्माजींचं आयुष्य आहे. when it is calculated into so many crore number of years, मग आपण कसं सांगू शकतो? आणि हे तर एका ब्रह्मांडाची चर्चा चालू आहे. there is an existential theory of multiple universe and parallel universe. जसं आपण या भूमंडलामध्ये, या ब्रह्मांडामध्ये इथे चर्चासत्र करतोय, तसं दुसरा कोणीतरी रोहित तापडी या दुसऱ्या कुठल्या तरी शुभराय मठामध्ये दुसऱ्या ब्रह्मांडाच्या हा चर्चासत्र करतोय. आणि जेव्हा या गोष्टी सगळ्या सत्य आहेत, त्यांना वेळ लागणार आहे पोचायला इथपर्यंत. अजून ते खूप लांब आहेत. त्यांना फक्त बॉस्टन पार्टिकलला गॉड पार्टिकल म्हणण्या इतकंच समजलंय. याच्या पलीकडे अजून ते पोचले नाही. कुठल्या दिवशी, कुठल्या वर्षामध्ये, कुठल्या दिवशी, किती वाजून किती मिनिटांनी ग्रहण लागणार आहे, किती वाजता संपणार आहे, ह्या ऍस्ट्रॉलॉजीला आपण सुडो सायन्स जेव्हा म्हणत असतो तर ह्याच्यापेक्षा गरीब बुद्धीचं प्रतिकात्मक चिन्ह कुठला नाही. आणि गरीब का, तो लांडग्याची कथा तुम्हाला माहित असेल, द्राक्ष आंबट आहेत म्हणतो. सामान्य गोष्टी आहेत. आजही आपण काळ तिथी पाहतो. किती लोकांना माहिती आहे की एक 24 तासामधला दिवस कसा विभाजित आहे. किती लोकांना माहिती आहे की आपल्याकडे आपण मुहूर्त पाहतो. ते काय नसतं, मी काय मानत नाही. अरे तू मानलं किंवा नाही मानलं तर त्या गोष्टीचं अस्तित्व नाकारलं जाणार आहे का? बाय डिनायल ऑफ फॅक्ट्स वी आर जस्ट इन्व्हायटिंग मोर अँड मोर इग्नोरन्स. जेव्हा आपण या तथ्यांना नाकारतो तेव्हा जास्तीत जास्त मूर्खपणाला आपण आमंत्रण करतोय, दुसरं काहीच नाहीये. 19 वर्षाचा अहिल्यानगरचा सुपुत्र जेव्हा वाराणसीमध्ये वेदपाठ गाजवू शकतो तर तुम्ही विचार करा ना, एककडचा जेन जी कुठे जातोय आणि आपण आपल्या कार्ट्या कार्टीना कुठे ढकलतोय. आणि हे मागे पण आपण बोललोय आणि पुन्हा एकदा एकदम ठळकपणे या गोष्टीचं वक्तव्य करण्यामध्ये मला एकही सेकंदाचा, एकही क्षणाचा विचार करण्याची आवश्यकता नाही की मॉडर्न एज्युकेशन इन टुडेज टाइम इज द बिगेस्ट फ्रॉड अँड बिगेस्ट स्कॅम अँड बिगेस्ट प्रँक.
आपण डिग्र्या खूप घेतल्या पण त्यातलं सुद्धा आपल्याला ठाऊक नाही, बाकीचं तर खूप लांबची गोष्ट आहे. आपले आजी आजोबा, त्यांचे आई वडील 10वी पास, 7वी पास, पण त्या पासमध्ये की कधी आयुष्यात त्यांना कॅल्क्युलेटर बघायची आवश्यकता पडली नाही. ह्याला शिक्षण म्हणतात. आपल्या आजींना, त्यांच्या आईंना, पणजींना त्यांना कॅलेंडर बघायची आवश्यकता नाहीये. सोमाणी परिवाराचे लक्ष्मीनारायणजी सोमाणी महात्माजी आपल्या सगळ्यांना ठाऊक असतील. ते मध्यंतरी आजारी होते आणि ऍडमिट होते. तेव्हा बाकीच्यांचं म्हणणं होतं की त्यांचं लक्ष नाहीये, सध्या ते इथे नाहीये, नॉट ओरिएंटेड टू टाइम प्लेस पर्सन. आणि वारंवार असं वाटत होतं की त्यांना असं वाटत होतं की ते घरी येत, असं बाकीच्यांचं म्हणणं होतं. पण सगळ्या गोष्टीला ते कंप्लाय करत होते. आश्चर्याची गोष्ट, मंदिरामध्ये आज हे उत्सव आहे, हे शृंगार झालं का, ही विधी झाली का, किती वाजता जाऊन आला. आणि जेव्हा त्यांच्या सोबतच्यांनी खोटी रिपोर्टिंग करण्याचं, त्यांचं समाधान करण्यासाठी प्रयत्न केला तर हे एवढ्या वाजता नाही, एवढ्या वाजता होते, आता एवढे वाजलेत, ही गोष्ट झाली नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, आजारी असल्यानंतर तुम्हाला खाय प्यायचं आणि जाऊ दे आता काय बोलू, गोष्टींचा पत्ता नसतो. अशा स्थितीमध्ये शास्त्र संमत वैदिक पद्धतीने जगणाऱ्या माणसाची बुद्धी कशी जागेवरती असते आणि ही हाऊ कॉन्शियस अँड ओरिएंटेड ही इज टू टाइम प्लेस अँड पर्सन, याचं साक्षात उदाहरण आपण पाहिलं. आपल्या देशामध्ये आपण जेव्हा तीर्थाटन करतो, जेव्हा आपण देशाटन करतो, आपल्याला लक्षात येतं की तिथले दगड आपल्याला बोलतात. पुस्तक जाळून टाकले, गुरुकुल उद्ध्वस्त करून टाकले, साम्राज्य नष्ट भ्रष्ट करून टाकले, पण सूर्याच्या लालिमेमध्ये जो भगवा रंग आहे त्याला कसं कोणी मिटवू शकतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की छोट्या छोट्या स्थितींवरती आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. 48 मिनिटांचा एक मुहूर्त असतो, 3 मुहूर्तांचा एक प्रहर होतो. कुठल्या काळामध्ये काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल शास्त्रीय मर्यादा पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे. ते काय स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन नव्हती की कुठले मुनीवर कुठला सुंदर लिहितील आणि त्याला अवॉर्ड देऊन टाकू. ते कुठल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर नव्हते की त्यांना इकडे पैसे भेटत होते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपले ऋषीमुनी ज्यांनी शास्त्र रचले, आपले ऋषीमुनी ज्यांनी पुराण रचले, आपले ऋषीमुनी ज्यांनी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, जंगलामध्ये कंदमूल खाऊन, झुग्गी झोपडीमध्ये, पर्णकुटीमध्ये राहून त्यांनी दिवस काढलेले आहेत. वैदिक सनातन परंपरेला निष्ठ राहून त्यांनी सगळं काम केलेलं आहे. ते मला खोटं कसे काय बोलू शकतील, अवैज्ञानिक कसे बोलू शकतील. पुरावे समजून घेणे इतकी आपली पात्रता नाही, ही आपली दीन अवस्था आहे. इट्स अ व्हेरी लॉजिकल सायन्स. ऑल फॅक्ट्स आर व्हेरी सायंटिफिक. खूप विज्ञानमयी आहे, वादच नाही. एवढाच अट्टहास असेल तर 12 वर्ष 12 वर्ष 12 वर्ष 12 वर्ष 48 वर्ष 4 वेद शिकण्यासाठी समर्पित करावे. अजून खास असेल तर पुराण अभ्यास करण्यासाठी पुढचं आयुष्य द्यावा. सगळ्या गोष्टी समजून जातील, वादच नाही. पण इन्व्हेस्टमेंट असल्याशिवाय तुम्हाला आउटकम कसा भेटणार आहे, सामान्य गोष्ट आहे. भोजनाआधी काय बोललं पाहिजे हे आपल्याला माहित नाही. भामट्यासारखं घेऊन आपण रवा 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 हाणायला लागतो. अरे ब्रह्मला पोषित करतोय, अजून काय पाहिजे. जे आपण खातो तसे आपण बनतो हे आपल्याला ठाऊक आहे. काय वेडा वाकडं हाणलं तर गडबड सुरू होते, पचत नाही. आणि सात्विक खाणारे, कमी खाणारे, अल्पाहार इति उच्चाहार इति उच्चते, असं जेव्हा आपण पाहतो तर आजही उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये किंवा आपल्याही तीर्थक्षेत्रांमध्ये फक्त जळ पिऊन, पाणी पिऊन, फक्त एक वेळेस भाजी उकाळून खाणे इतकंच खाणारे आणि उत्स्फूर्तपणे काम करणारी मंडळी आपल्याला पाहायला भेटेल. माझ्या या बुबुळांनी पाहिलेल्या, दर्शन केलेलं आहे, त्यांच्याशी
संवाद साधलेला आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आणि विज्ञानाप्रमाणे हायली इम्प्रॅक्टिकल छोट्या छोट्या गोष्टी आहेत. भोजन प्रणाली, जीवन प्रणाली, शिक्षा प्रणाली, संस्कार प्रणाली. आपण समयबद्दल बोलत होतो, वेळेबद्दल बोलत होतो. सूर्योदयाच्या आधीचा मुहूर्त, का ब्रह्ममुहूर्त, कुठला मुहूर्त, आपल्या ब्रेनचे वेव्स कुठले. आपल्या सगळ्यांना ECG तर ठाऊक आहे, छातीची पट्टी, पण आपला मेंदू सुद्धा काही वेव्स देत असतो. त्याला आपण EEG म्हणतो, इलेक्ट्रोएन्केफेलोग्राफी, इलेक्ट्रोएन्केफेलोग्राम. थीटा वेव्स, बीटा वेव्स, गॅमा वेव्स, डेल्टा वेव्स. तर ते कुठले वेव्स कुठल्या दिवसाच्या कालखंडामध्ये जागृत असतात त्याला आपण सर्केडियन रिदम म्हणतो ना. आपल्या शरीराचे सगळे नॉर्मल फीचर्स, संध्याकाळच्या वेळेस आपला सगळ्यांचा रक्तदाब वाढलेला असतो, सकाळच्या वेळेस कमी असतो, म्हणून मोठमोठे सर्जरी सकाळी पहाटे 3, 4, 5 वाजता केल्या जातात. आणि जो दचकतो तो सुद्धा 3, 4 वाजता आपल्याला अनेक घटना ऐकायला भेटतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप पुराव्यासहित आहेत, खूप वैज्ञानिक आहेत. सकाळचा काळ दैवकर्माचा काळ आहे, पूजाचा काळ आहे, दान धर्म करण्याचा काळ आहे. तदनंतरचा काळ आपल्या दिनचर्याचं म्हणजे आपल्या पोटापाण्याच्या सोयीचं काम आहे, लोकव्यवहार करण्याचं काळ आहे, मुहूर्त आहे. मध्यान्नामध्ये काय आहे, तदनंतर पितृकाळ सांगितलेला आहे. आणि तदनंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे अजूनही म्हणजे काही काही घरांमध्ये हे पाळलं जातं की संध्याकाळच्या वेळेस कुठेही जाऊ नये. दिवाबत्तीची जी वेळ होते सायंकाल, तेव्हा आपण शुभम करोती म्हणतो, दीप प्रज्वलन करतो. नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते, राक्षसांचा काळ असतो तो. तुम्हाला दिसत नाही पण इन्फ्रारेड रेज आहेत. तसं ही पृथ्वी माझ्या बापाची असं समजून जो माणूस वेड्यासारखा जगतोय ना, त्याला हे समजण्याची आवश्यकता आहे की तू जेव्हा ह्या शरीरात नव्हता तेव्हा तू कुठेतरी होता. या शरीराच्या पलीकडे सुद्धा तुझं काहीतरी अस्तित्व आहे. आणि तो अस्तित्व म्हणजे चांगलं केलं तर पितृलोकात, देवलोकात, नाही तर भूत प्रेत पिशाच. मग ते जाणार कुठे, जाणार कुठे ते. एखादा तुम्हाला डायबिटिक फूड झालं, डायबिटीज आहे, इन्फेक्शन झालं पायाचं, कितीही त्याच्यात किडे निघत असले तरी काय इच्छा असते मनाची, तळतळ काय असते, काही करून याला बरं करावं. असं म्हणता का रे हे गळायला लागलंय, कापून टाका, संपून टाका, म्हणतो का असं आपण. मग आपल्या जीवनामधलं कल्याण आपले पूर्वज ठरवणार. ते जर भटकत असतील तर आपले ठरलेलं आहे. बघा ना, एखाद्या घरामध्ये जर व्यवहारिक अडचण आली असेल, आर्थिक अडचण आली असेल, तर इन जनरल द होल सेटअप विस्कळीत झालेली असते सगळी व्यवस्था. तशीच आपली कार्मिक व्यवस्था सुद्धा आहे. अहो, मेल्यानंतर तर्पणचं राहू द्या, जगलेल्या आईवडिलांना, जगत असलेल्या आईवडिलांना सांभाळलं तर आज खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही इतर परंपरेमध्ये वृद्धालय पाहिले नसतील. विडंबनात्मक गोष्ट आहे की आपल्या सनातन परंपरेमध्येच खूप आहे. बर, तुम्हाला एवढे मौलवी, एवढे मुल्ला, प्रचारक दुसऱ्या संप्रदायात किंवा दुसऱ्या धर्मांमध्ये किंवा ह्या सगळ्यांमध्ये सापडणारच नाही. धर्म म्हणतो, चुकलं, सॉरी, मजहब ज्याला म्हणतात, रिलिजन म्हणा इंग्रजीत, सापडणार नाहीत. तरी प्रचंड काम चालू आहे. आणि आपल्याकडे जेवढे सांगणार आहेत, किती आहेत, गुरुजी आहेत, भटजी आहेत, पंडितजी आहेत, कथावाचक आहेत, आचार्य आहेत, परत ते महामंडलेश्वर आहेत, जगद्गुरू आहेत, भरपूर आहेत. तरी सुद्धा आपली दुर्दैवी स्थिती आहे. कारण आपण देवाला मानतो. किती महाराजांसोबत किती बॉडीगार्ड चालले त्याच्यावरनं ठरवतो की हे काय आपल्याला किती कल्याण करणार आहे. एवढी आपली दीनस्थिती आहे. वैचारिकरित्या आपण इतके नष्टभ्रष्ट झालेलो, इतक्या खालच्या पातळीवर पडलेलो. गुरु कसा असावा याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही लग्न करताना सुद्धा विचार करत नाही ना, म्हणून तर लग्नापेक्षा डायव्होर्स जास्त होतात. ऑलरेडी 5 कोटी केस पडून आहेत, त्याच्यामध्ये आपण भर टाकतो शासनावरती ओझं.
सांगण्याचं सगळं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, आपली संस्कृती आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. रोजमराच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या अंशामध्ये आपण प्रयत्न केलं पाहिजे. आपण मागे याची चर्चा केली, अगदी पाणी पिण्याचं सुद्धा जेव्हा शास्त्र आहे, तर बाकी सगळं जगण्यामध्ये तर विशिष्ट संस्कार लागणारच आहेत. आणि ॲज यू सो शॅल यू रीप, जसं तुम्ही करणार आहात तसं भेटणार आहे, वादच नाहीये. तुम्ही जगाला शिव्या घातल्यानंतर तुम्हाला प्रेम कोण देणार? इतकी सरळ सोपी गोष्ट आहे. मग ही प्रत्येक दिवसाच्या व्यवहारामध्ये आहे. मुलांना काय म्हणतो, चांगला अभ्यास कर, चांगला रँक मिळेल. तुम्ही चांगले कर्म नाही केले, शास्त्रसंमत कर्म नाही केले, तर तुम्हाला परिणाम चांगले कसे भेटणार आहेत? आत्ता चांगलं वाटत असलं तरी तो शेवटी तमोगुण आहे. कारण सात्विक गुणाचं काय रिफ्लेक्शन काय आहे की आता प्रचंड कठीण वाटतो आणि नंतर परिणाम अमृततुल्य राहतो. पण हा शास्त्रच आम्हाला माहित नाही, म्हणून आता भजा हन हन हना आणि नंतर छातीचा सगळ्याचा अटॅक येतो लोक. तिसरा शब्द विस्मरण. याच्याबद्दलही आपण अनेक बोललो गोष्टी. विस्मरण झालं त्याच्यासाठी इंग्रज तर त्याच्यासाठी जबाबदार आहेतच, शिवाय आपण त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका निभावलेली आहे. कोट बूट सूटच्या संस्कृतीच्या मागे आपण इतके गेलो की आपण आपली सामान्य लॉजिकल बुद्धी सुद्धा गहाण ठेवून आली त्यांच्याकडे. अरे ते निरोप देण्यासाठी, तो संदेश देण्यासाठी तर बॅरिस्टर झालेले गांधीजी अर्ध्या धोतरमध्ये फिरत होते. विन्स्टन चर्चिलचं वाक्य आहे, वॉर टाइम प्राईम मिनिस्टर ऑफ ब्रिटन, त्याचं वाक्य आहे की मी हिटलरला घाबरत नाही, बट आय फिअर द हाफ नेकेड फकीर ऑफ इंडिया. जीवन जगण्याची प्रणाली इतकी अद्भुत आहे का? ते म्हणे मला विश्वास आहे की आमच्याकडे नवीन झालेल्या गव्हर्नरला जर त्यांच्याकडे मीटिंग करायला पाठवलं तर कोऱ्या कागदावर 10 मिनिटानंतर मीटिंगच्या नंतर सही करून आमचा गव्हर्नर बाहेर पडेल, इतका सत्वगुण त्यांच्यामध्ये विद्यमान आहे. सत्यमेव जयते, ट्रूथ इज लाईफ, हे राम म्हणून ते संपले. अनेक गोष्टी आहेत, मी काय त्यांचा प्रचार करण्यासाठी बसलो नाही. जो दिखता है वो बिकता है. बघा ना, तुम्ही काय ऐकताय? कोणीतरी एमडी करणार आहे हे सगळं बोलतं म्हणून तुम्ही ऐकताय. खरी गोष्ट आहे, रूढ गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. धोतरचं महत्व एखादे महाराज घालायचे काहीच नाही केलं ना, म्हणून साधू झाला. आणि आजकाल म्हणून साधूंचा प्रचारही कसा आहे, साधू महाराज है ना कार्डियोलॉजिस्ट, ब्रिटेन में से डिग्री लेके आए, ग्लासगो यूनिवर्सिटी में से डिग्री लेके आए, सब छोड़ के साधू बन गए. अरे त्याच्या ग्लासगोच्या डिग्रीवरनं त्याची साधुता ठरणार आहे का त्याच्या साधू आचरणावरून त्याची साधुता ठरणार आहे? इतके आपण त्या विस्मरणामध्ये इतके गुंतून गेलेलो आहोत की आपण आपले मापदंड सुद्धा विसरून गेलेलो. आणि वास्तविकता ती तर आपण पाहतच आहोत. वास्तविकता आपली पाहून सुद्धा आपल्याला कळत नाही आणि पाश्चात्मिक जगाची सुद्धा पाहून सुद्धा आपल्याला कळत नाही. छोटासा एक प्रसंग आपल्याला सांगतो. आपल्याकडे दर 8-15 दिवसाला उत्सव आहे, सण आहेत. बघा, सुरू करा, चैत्र प्रतिपदा, लगेच रामनवमी, लगेच हनुमान जन्मोत्सव, हनुमान बापा, त्याच्यानंतर अक्षय तृतीया, लगेच त्याच्यानंतर पावसाळा सुरू झाला, सगळे काम सुरू झाले आणि मग आपल्याकडे कृष्ण जन्माष्टमी येते. त्याच्या आधी पण महिनाभर उत्सव राहतो, झुला उत्सव राहतो. अनेक पौर्णिमा आहेत, नारळी पौर्णिमा आहे आणि तुमची वेळ अमावस्या आहे. ह्या सगळ्या महत्वाच्या अमावस्या आणि पौर्णिमा सुद्धा आहेत. मग जन्माष्टमी झाल्यानंतर आपल्याकडे काय येतं, दसऱ्याचं काळ येतं, त्याच्यामध्ये मध्ये गणपती बाप्पा येतो. मग आता अधिक मास आहे, आधी आहे, नंतर आहे, पूर्ण सायंटिफिक आहे. तदनंतर दीपावली येते, दीपावलीचा पर्व आहे. ते झालं नाही की धनुर्मास सुरू झाला, धनुर्मास नंतर मकर संक्रांती आहे, मकर संक्रांती नंतर सांगा वसंत पंचमी आहे, महाशिवरात्री आहे.
15 दिवसाला उत्सव आहेत आपल्याकडे, 15 दिवसाला. आणि एक दिवसाचा नसतो तो, आठवडाभर 10 दिवस सुरू झालं की सुरू. आणि असं नाही की प्रथा मांडणी म्हणून सुरू, प्रत्येक दिवसाची एक थीम आहे, प्रत्येक दिवसाचं एक कारण आहे. आमच्या मारवाडी लोकांमध्ये ते गौर पूजा करतात, आपण गौरी पूजन करतो. तर काय इतके दिवस करावे? का मला सांगा, लक्ष्मीजीकडे का मागत नाही आपल्या पतिदेवासाठी आयुष्य? पार्वतीकडेच का मागतो आपण? शंकराचीच पूजा का करतो त्या संबंधी? प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. एव्हरीथिंग इज सिम्बॉलाइज्ड इन अ वे that it appears to be and it enlives to be what it is. प्रत्येक गोष्ट तशी आहे. मग मला सांगा, एवढ्या सगळ्या उत्सवांमध्ये तुम्हाला दुसरे उत्सव का पाहिजे? संतांच्या भूमीमध्ये संतांचं काय काम आहे कळतंय का तुम्हाला? संतांच्या भूमीमध्ये संतांचं काय काम आहे? रात्री येऊन गिफ्ट देऊन जाणारा एकच त्यांना माहिती आहे. आपल्याकडे ज्या गुरु परंपरेमध्ये तुम्ही जाल ती साक्षात परब्रह्म परमात्माचं स्वरूप आहे आणि तुम्हाला पाहिजे ते यथोचित फल देण्याच्या ताकदीची आहे. भांती भांतीचे पंथ आहेत आणि त्यातल्यातच वारकरी संप्रदाय सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावशाली. राम कृष्ण हरी हे महामंत्र आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा षोडक्षर मंत्र बोलण्याचा जो पुण्य आहे तो तुम्हाला रामकृष्ण हरी मध्ये भेटतोय. ह्याच्या पलीकडे तुम्हाला अजून काय याच्यामध्ये नाविन्यपूर्ण आणि संशोधनात्मक पाहिजे, लाभात्मक पाहिजे? तुम्हाला कोण म्हणत असेल 10 वर्ष शिकून 1 लाख रुपये कमव महिन्याला, आणि कोणी म्हणत असेल की 6 महिन्याचा कोर्स कर आणि ₹1,00,000 महिन्याला कमव, तुम्ही काय करणार? तुम्हाला काय हौस शिकायची? म्हणजे आजच्या समाजाची स्थिती इतकी, आपण इतकं अनडिग्निफाईड झालेलो आहोत, इतकं विना सेल्फ एस्टीमचे आपण जगतोय की जर कोणी म्हटलं ना झाडू मारण्याचं तुला ₹1,00,000 देतो तर निर्लज्जासारखं ते सुद्धा काम करेल. का? फक्त ₹1,00,000 मिळतोय म्हणून, डिग्निटी ऑफ लेबर जगण्यासाठी नाही. हा विस्मय आहे आपल्या संस्कृतीचा, आपल्या वास्तविकतेचा. आपण हा विस्मरण केलेला आहे. मदर्स डे म्हणे, फादर्स डे म्हणे, व्हॅलेंटाईन्स डे म्हणे. अरे आपला पतिदेव जेवल्याशिवाय ती बायको जेवत नाही, किंवा ती माझी वाट पाहते म्हणून मी लवकर जायला पाहिजे, या संस्कृतीचा आपला देश आहे. त्याला व्हॅलेंटाईन साजरा करायची काय आवश्यकता आहे? आपल्या भावना सुद्धा प्रकट करण्याच्या आधी आपण मर्यादेचा विचार करतो. आपण याचं सुद्धा उदाहरण पाहिलेलं आहे. जेव्हा आपण संबंधांचा विचार करतो की सीता मैयाच्या प्रती लक्ष्मणजींचा काय भाव आहे, नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले. मग मला सांगा तिथे तुम्हाला नवऱ्या बायकोसाठी व्हॅलेंटाईनची काय आवश्यकता आहे? बर ठीक आहे, करा. त्याच्या मागची पार्श्वभूमी काय? तिकडे भोगप्रधान देश असल्यामुळे, मी सांगितली का ही तुम्हाला स्टोरी व्हॅलेंटाईनची? हा, तिकडे फ्रीलॅन्सिंग आहे, भोगाचा फ्रीलॅन्सिंग आहे. कोणीही कोणासोबत 100,000 होणार, 100,000 होणार, आणि माझा बाप कोण नाही म्हटल्यानंतर तो 62 होणार. मग देश कसा चालणार? देश कसा चालणार? त्या बिचाऱ्या व्हॅलेंटाईनला दया वाटली, भारतीय इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभ्यास करणारा तो जाऊन सांगतो, अरे लग्न लावा. राजाने विचार केला, अरे माझी भोग प्रधान वृत्ती कशी चालणार? मारून टाकतो त्याला, पब्लिक मध्ये मारून टाकला. मग त्याच्यामुळे ज्या लोकांचे गृहस्थाश्रम सुधारले त्यांना त्याच्याबद्दल खूप वाटलं, त्यामुळे ते व्हॅलेंटाईन्स डे झालं. आता त्याचा आणि आपलं काय संबंध आहे, आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आज जगत असताना आपला वरचा विभाग आपण खूपच रिक्त करून जगतो आहोत. आपण त्या ट्रेंडच्या मागे इतके वेडे झालेलो आहोत, इतके वेडे झालेलो आहोत की आपण स्वतःच्या पायावरती इतका मोठा कुरडा मारून घेतोय हे आपल्याला लक्षात येत नाही. ज्या संस्कृतीमध्ये आपण रोज आई बाबाला प्रणाम करतो, नमस्कार करतो, आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव म्हणणारी आपली संस्कृती आहे, मग तुम्हाला मदर्स डे आणि फादर्स डे का पाहिजे?
आमच्या आईला एका मैत्रिणीने विचारलं, अरे तुझ्या मुलांनी स्टेटस ठेवलं नाही म्हणे ते फादर्स डेचं. आई म्हणली त्याच्या मागची संस्कृती काय ती समजून घ्या, फादर्स डे का असतं. आणि आमचा मुलगा रोज आम्हाला नमस्कार करतो, त्यामुळे एका दिवशी तो आम्हाला शुभेच्छा देतो हे आम्हाला आवश्यक नाही. संस्कृती अशी आहे की त्या बास्टर्डला माहित नव्हतं की माझा बाप कोण आहे. आणि जेव्हा ज्या दिवशी वर्षातून एकदा त्याला त्याच्या बायोलॉजिकल वडिलांसोबत जेवायला भेटायचं त्या डायनिंग टेबलवर, तो फादर्स डे झाला. तसाच मदर्स डे झाला. मामाकडचा असू दे, वडिलांकडचा म्हणजे आईकडचा असू दे किंवा वडिलांकडचा असू दे, अंकल इज अंकल, मॅटर्नल पॅटर्नल एवढंच, ह्याच्या पलीकडे नाहीच. बरं, ग्रँडफादर ग्रँडमदरला परत सगळीकडे मॅटर्नल पॅटर्नल हेच लावायचं. आपल्याकडे किती विविध गोष्टी आहेत. मला काय सांगायचं आहे, त्याने पोरबंदरवरून लाकडी नाव सोडली ना तिकडे, ते सेमीकंडक्टर किंवा सिलिकॉन चिप मध्ये आध्यात्मिक आणि पुरातन ज्ञान साठवत आहेत ना अनंत काळ राहण्यासाठी. जोपर्यंत पृथ्वी तलाचा नाश होणार नाही तोपर्यंत ते राहणार कमी जागेमध्ये, असा सगळा प्रयत्न. तेवढं सगळं नको, पण आपण किमान रोज जगणाऱ्या गोष्टींवरती तर आपण विचार केला पाहिजे. जोपर्यंत हा परिवर्तन सकारात्मक दृष्टीने आपल्यामधून होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने वैश्विकीकरण आपल्या संस्कृतीचं होणार नाही. त्यामुळे आपण मागे पण याची वारंवार चर्चा केली आहे, पुन्हा एकदा तीच आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा आरंभ करणं. आपण फॅमिली गेट टुगेदर करतो कुठे, रिसॉर्टला. अरे डोंबलं, 30 राज्य आहेत ना आपल्याकडे, 30 राज्य आहेत, 29-30 राज्य आहेत. एक राज्य एक वर्ष जरी तुम्ही ठरवलं तर त्या राज्यामध्ये पाहण्यासारखे तीर्थाटनाचे, देशाटनाचे, मी पर्यटन शब्द वापरत नाहीये. पर्यटन हे सांगण्यासाठी हे बघा मी इथे आहे, देशाटन हे पाहण्यासाठी आहे तिथे काय ते पाहण्यासाठी आहे. आणि तीर्थाटन काय की त्या कणाकणामधला जो शंकर आहे, त्या दगडामधला जो देव आहे, तो जो इतिहास आहे, तो तीर्थाटन आहे. भरपूर मोठी आयटनरी आपल्याकडे, भरपूर मोठी आयटनरी. का आपण आपलं गेट टुगेदर तिकडे करू शकत नाही? एका दिवसाला 5,000 वेड्यासारखं त्या रिसॉर्टला घालण्यापेक्षा आणि तिथे जाऊन त्या स्विमिंग पूल मध्ये बोंबलत बसण्यापेक्षा अर्ध्या चड्ड्या घालून विचार करण्याची गोष्ट. 5,000चं हवाई तिकीट बुक करा, जावा ना काश्मीरला, जावा ना हिमाचलला, जाऊन बघून या ना पठाणकोट कसा आहे. का आपण जगन्नाथपुरीच्या रथयात्रेला जात नाही का? अरे मला एक जण तर असा माहितीये, कदाचित त्याने जर ऐकलं तर मला खूप शिव्या घालेल. तो इथला चिरंजीव आहे सोलापूरचा, शिकताय, ग्रॅज्युएट, पंढरपूरचं दर्शन नाही आजपर्यंत. हरी बोल. ऐसा है, जावा ना बघून या तिरुपतीचं वैभव काय आहे. जावा कुंभकोणमला, टेम्पल, सिटी ऑफ टेम्पल्स, जावा कोणार्कला पाहून या. आइए ना हमारे गुजरात में, आइए ना हमारे बिहार में, बघा ना तक्षशिला कसा आहे, नालंदा कसा आहे, पडलेले दगड कसे ते जावा किष्किंधाला जाऊन पाहून या. विजयनगरचा साम्राज्य जो काय म्हणतात त्याला आर्काइव्ह केलेला आहे, म्हणजे खनन करून पुन्हा उभं केलेलं आहे. चला जाऊया हरप्पाला. विजा देतात का पाकिस्तानकडून? इतकं पाहण्यासारखं आहे, इतकं पाहण्यासारखं आहे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला बदलायचं आहे. स्मॉल हॅबिट्स बट दे विल मेक अ ग्रेट डिफरन्स. भोजन करतो, भोजन हे साक्षात ब्रह्म आहे. मग ब्रह्म म्हटल्यानंतर दैवतुल्य झालं की नाही? मग तुम्ही न खाण्यासारख्या पदार्थी खाणार का? नाही. इफ इट्स अ डिवाइन प्रोसेस, इफ इट्स अ डिवाइन प्रोसेस. परीक्षा सडक किनारे बैठ के परीक्षा देते हैं क्या? हाँ, मग भाज्या खायला तिथे हावरटासारखं उभं राहून खाण्यासारखी काय आवश्यकता आहे? अरे किती लोकांची दृष्ट त्या भोजनाला लागली आहे. दृष्टपूर्ण भोजन आपण खातोय तर आपण दुष्ट नाही होणार तर काय होणार?
संस्कार होतात, ऑरा असतो का नाही. एखाद्या माणसाला बघून वाटतं हे आपल्याकडे यायला पाहिजे, आणि एखाद्या माणसाकडे लांबूनच वाटतं रामकृष्ण हरी. एकाला रामकृष्ण हरी वाटतं आणि एकाला रामकृष्ण हरी वाटतं. मग तो जर व्यक्तीमध्ये आहे, अरे त्याला खाऊन तर या देहाला पोषित करतोय आपण. इफ इट्स अ डिवाइन प्रोसेस, इट मस्ट बी डन डिवाइनली. मर्यादा पूर्ण व्हायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. शेविंग क्रीम वापरतो आम्ही देवाला जाताना. अलीकडे आता ते धनुर्मासचा उत्सव म्हणा किंवा आपला काकडा आरतीचा जेव्हा उत्सव असतो, लोक मस्त आंघोळ करून तयार होऊन जातात. आता जाणाऱ्यांना का आपण परावृत्त करावं, सेंट आणि डिओ मारून जातात. अरे म्हणलं, दारू लावून का जाताय. इथपर्यंत शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. मदिरानी युक्त असलेलं किंवा मदिरा ज्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे त्याला जर गंगामध्ये प्रवाहित होत असलेल्या गंगेमध्ये जरा वाहिलं तरी तो शुद्ध होत नाही, आणि अशा त्याला आपण आनंदाने लावून जातोय. फिटकरी घ्या 10 रुपयाची, लावा, वास येणार नाही. खूप सामान्य गोष्ट आहे. शेविंग क्रीम मध्ये, कोलगेट मध्ये किती घालवतो आपण. विचार करण्याची आवश्यकता आहे. 5,000 ची पॅन्ट आम्हाला खूप टाईट होते, पेन्सिल पॅन्ट, नॅरो पॅन्ट. ती आधी तर ते अर्धा अंडर दिसायची अशी पॅन्ट, लूज काहीतरी, काय म्हणायचं माहिती. घाला ना 200-400चं धोतर, पाहिजे त्या क्वालिटीचं भेटतं. आणि एक धोतर 100 पद्धतीने घालता येतं तुम्हाला. 10 तर मी सांगू शकतो तुम्हाला. सगळीकडे चालतं. लग्न सराईमध्ये जायचं असेल तर वरती जॅकेट कोट घातलं तरी धोतर चालतं. कोणाकडे शोकांतिका झालीये तरी पांढरं धोतर आहे, वरती पांढरं शर्ट घातलं तर चालतं. रनिंग करायची आहे, लगेच त्याला लुंगीसारखं केलं चालतं. रात्री पांघरून नाहीये, थोडं अर्ध उघडून पांघरलं तरी चालतं. अहो, खरी गोष्ट आहे. आणि 10 मिनिटात वाळतं 2 लोकांनी धरलं तर. धुवायला कष्ट लागत नाही, वाळायला कष्ट लागत नाही, काही सुद्धा लागत नाही. प्रत्येक गोष्ट किती सोपी आहे. आपण कॉम्प्लिकेट करून त्याला असं मानतो की आपण खूप मोठा शोध लावलेला आहे. ज्या गोष्टीचं कॉम्प्लिकेशन आहे त्याला तर आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे वैश्विकीकरणातील सांस्कृतिक परिवर्तन व वास्तविकता आजच्या घडीला कशी आहे आणि कशी असली पाहिजे होती किंवा कसली होती त्याचा पुरेपूर विचार करता भारत बदलत आहे. मोठ्या स्तरावरती प्रयत्न होत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही सामान्य गोष्ट नाहीये. 500 वर्ष लागले लोकांना प्रयत्न करण्यामध्ये, आणि भरपूर गोष्टी आहेत. 370 असेल काय. मी बीजेपीचा ब्रँड अँबॅसिडर नाहीये. जिथे गंडत होतं तिथे नाशिक कुंभमेळ्यामध्ये बोलायला सुद्धा हमारे स्वामी जी का मंत्र है, राजमार्ग नहीं राम मार्ग. राम मार्ग. त्यामुळे जी गोष्ट यथार्थ आहे ती गोष्ट यथार्थ आहे. आणि प्रयत्न आपल्या स्तरावरती छोट्या छोट्या पद्धतीने झालं तर खूप मोठा बदल घडू शकतो. याच्या म्हणजे खूप गाथा आहे. त्याच्यावरती स्वतंत्र परिषद होऊ शकते एक आठवड्याची, इतक्या गाथा आहे. प्रत्येक गावाची एक गाथा आहे. प्रत्येक गावाची. मी जिथे जिथे जातो ना तेव्हा तिथल्या लोकल लोकांशी बोलतो ना, प्रत्येक मंदिराच्या मागेची कथा आहे. प्रत्येक. तुम्ही तर फेमस फक्त त्या रील मध्ये ऐकता लोक, जगन्नाथपुरी आणि तुमचं केदारनाथ, बद्रीनाथ ह्याच्याच फक्त स्टोऱ्या टाकतात. छोट्या छोट्या गावातल्या छोट्या छोट्या मंदिरांची गाथा आहे, कथा आहे की हे चमत्कार झालं, ही मूर्ती आपोआप बनली, त्याचं नियमभंग करण्यात आलं तर हे अपुरी राहिली. जशी जगन्नाथची स्टोरी तशी अनेक मंदिरांची भारतवर्षातल्या स्टोरी आहे. मी प्रत्यक्ष पाहिले. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी बदल केला. खाणं पिणं, फिरणं, मोबाईल वापरणं. इफ वी मेक आवर चॉईसेस वाईज देन वी विल हॅव ए endless choice. Otherwise we will have a choiceless end, that is misery. If we choose wisely we will have an endless choice. Otherwise we will end with misery. Choiceless end, पतन. त्यामुळे आपण ठरवावे
वैश्विकीकरणाची परिभाषा आपण ठरवावी. या संस्कृतीला जपायचं आहे का नाही. आणि हे कोणावरती उपकार करत नाही आपण, हे स्वतःवरती उपकार आहे. समाजसेवा, राष्ट्रसेवा हे समाज आणि राष्ट्रावरती उपकार नसून स्वतःवरती उपकार आहे. याचं भान ठेवून जर आपण जगलो, याचं स्मरण ठेवून आपण जर हे करत राहिलो आणि या वास्तविकतेला जर आपण जगू शकलो तर नक्कीच आणि लवकरच आपण महासत्ता होऊ. आणि इहलोकात नाही तर परलोकात सुद्धा आपण गाजू, याची शाश्वती आहे. आणि हा बळ अनुभव दासचा नाही तर आचार्यांचा आणि शास्त्रांचं बळ आहे. एवढंच सांगून आजच्या सत्राला आपण विश्राम करूयात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. कुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय, सब भक्तन की जय. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. गौ माता की जय हो, गंगा माता की जय हो. नमः पार्वती पदये. हर 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 हर.